जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 6वा देवशोधन नाम. समास 6वा सृष्टी कथन नाम. श्रीराम समर्थ. सृष्टीपूर्वी ब्रह्म असे, ते सृष्टी मुळीच नसे. आता सृष्टी दिसत असे, ते सत्य की मिथ्या. श्रीराम समर्थ. आता बघा, आपण मागील समास कोणता बघितला? माया ब्रह्म निरूपण नाम. त्यामध्ये काय बघितलं? संतांच गेलिया शरण मोक्ष लाभे. काय सांगितलं समर्थांनी त्या समासामध्ये? काय माया ब्रह्माचं विवरण करून दिलं आपल्याला. आणि आणखीन काय सांगितलं समर्थांनी की माया ब्रह्माचे विवरण करिता चुके जन्म मरण, संतासी गेलिया शरण मोक्ष लाभे. म्हणजे आपल्याला या सर्व गोष्टीचं ज्ञान होण्यासाठी कुणाला शरण गेलं पाहिजे? हो, त्या संतांना, सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. तर आपल्याला काय होईल? माया ब्रह्म समजेल, ज्ञान अज्ञान काय असतं ते समजेल आपल्याला, त्रिगुणांची ओळख होईल, चार मुक्ती कोणत्या आहेत त्याची ओळख होईल. यासाठी कुणाला शरण गेलं पाहिजे? संतांना, साधू संतांना, सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. आता साधू संत, कलियुगातले साधू संत सहजपणे ओळखता येऊ शकत नाहीत. त्यासाठी काय पाहिजे हो? त्यासाठी त्या परब्रह्मालाच आपण काय मागितली पाहिजे? ज्ञानदृष्टी पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्यांची काय होईल हो? सहज ओळख होईल. सृष्टीपूर्वी ब्रह्म असे, ते सृष्टी मुळीच नसे. आता सृष्टी दिसत असे, ते सत्य की मिथ्या. आता आपल्याला प्रश्न पडलाय, काय हो? सांगतात की काय हो? सृष्टीपूर्वी ब्रह्म असे म्हणजे ते परब्रह्म आहे. ते कधी आहे, कधीपासून आहे हो? ही सृष्टी निर्माण होण्यापूर्वीच काय आहे? हे ब्रह्म आहे. मग त्यावेळेस काय नव्हती? ब्रह्म ज्यावेळेस होतं त्यावेळेस काय नव्हती? सृष्टी नव्हती. मग आता जी सृष्टी आपल्या डोळ्याला दिसत आहे ती सत्य की मिथ्या म्हणायचं? म्हणजे आता आपल्या डोळ्याला जी सृष्टी निर्माण झालेली दिसते ती खरी मानायची का खोटी मानायची? तुम्ही सर्वज्ञ गोसावी, माझी आशंका फेडावी, ऐसा श्रोता विनवी वक्तयासी. असं कोण विचारतंय? व श्रोता विचारतोय वक्त्याला काय? की तुम्ही सर्वज्ञ, तुम्ही सर्व जाणता आहात. जसं सद्गुरु चरित्रामध्ये सिद्ध नामधारक संवाद आहे तसा इथं काय आहे हो? इथं पण काय आहे हो? सिद्ध नामधारक संवादासारखाच संवाद चाललेला आहे. कुणामध्ये? श्रोता आणि वक्तामध्ये. वक्ता कोण आहे? तर सद्गुरूच आहेत. सद्गुरू सांगायला आल्याशिवाय आपल्याला हे कळत नाही. म्हणून काय म्हणतात? सृष्टी पूर्वी ब्रह्म होतं, मग आता सृष्टी जी दिसती डोळ्याला ती मग काय म्हणायचं? हा वक्ता म्हणजे, हा श्रोता म्हणजे कोण हो? आपणच. आपल्यालाच प्रश्न पडतो. मग हा देव तुम्ही खरं म्हणताय, बरोबर आहे. मग ही डोळ्याला दिसणारी सृष्टी ही खरी का खोटी? हा प्रश्न सर्वांनाच पडलाय. अहो, आपल्याला जसा प्रश्न पडलाय तसा त्या तिन्ही देवांना सुद्धा काय पडलायला प्रश्न पडतोयच. कुणाला? ब्रह्मा, विष्णू आणि महेशाला. कारण त्यांना पण काय वाटतं हो? एकदा काय झालं, एक भाग सांगते तुम्हाला. एकदा काय झालं, ब्रह्मदेवांना काय झालं, सृष्टी उत्पन्न करण्याबद्दलचा काय हो? गर्व झाला. आणि ते काय गर्व होऊन ते काय म्हणाले? मी नाही सृष्टी निर्माण केली तर कुणी सृष्टी निर्माण करू शकत नाही. म्हणून त्यांनी काय केलं? दुसऱ्या देशाला जायला निघाले. दुसरीकडे जायला निघाले की त्यांना कसं वाटायचं की सृष्टी निर्माण करणारा कोण आहे? तर मीच आहे. असं कुणाला वाटलं? ब्रह्मदेवांना वाटलं. म्हणून ते काय केले व दुसऱ्या देशात जायला निघाले. त्यांना मार्गात विष्णू भेटले. विष्णूंना ते म्हणाले
मला सृष्टीची ही गुंतागुंत आहे ना, गुंतागुंत गुरफटा करता करता काय आलाय, कंटाळा आलाय. म्हणून मी काय साधू होऊन काय करतो आता, विश्रांतीस जातो. चित्रातील भावल्याप्रमाणे सगळी ही विश्वरचना काय आहे, मिथ्या आहे. कारण कसं आहे, मी सृष्टी एवढी सुंदर निर्माण करतोय आणि एक दिवस शंकर काय करतायत त्याचा प्रलयांती शंकर काय करतात, सर्वाचा नाश करतात. या कारणाने मी काय झालोय, खूप उदास झालोय. आता काय करतो निष्काळजी होऊन एकांत स्थानी जाऊन सुखानं झोप घेतो. असं कोण म्हणतंय कुणाला? ऐका, व्यवस्थित श्रवण करा. ब्रह्मदेव कुणाला म्हणतायत? विष्णूंना म्हणतायत. आता ब्रह्मदेवाचं हे वचन ऐकताच विष्णू काय म्हणाले, मला हे काय तुमचं म्हणणं काय होतंय, पटतंय. आता तुम्ही हा व्याप टाकलायच, तर मग मला तरी कष्ट कशाला पाहिजेत. बघा, ब्रह्मदेवांना जसं गर्व आला सृष्टी मीच निर्माण करतोय, तसं विष्णू पण काय म्हटले, आता तुम्हीच चाललाय तर मी तर कशाला जास्त काय घेऊ, लोड घेऊ. मी पण काय करतो, मी पण आता तुमच्या बरोबर येतो. मग ते दोघे काय हो रस्त्यात चालू लागले. म्हणजे त्या दोघांनी ठरवलं, ब्रह्मदेवांनी ठरवलं की मी काय करणार नाही, सृष्टीची निर्मिती करणार नाही. विष्णू म्हणाले, तुम्ही सृष्टीची निर्माण करणार नसाल तर मी तर कशाला पालन करण्याचा जास्त अट्टास करू, चला मग आपण दोघं पण जाऊया. म्हणून ते काय हो दोघं पण निघालेत. आता ते दोघं रस्त्याने जात असताना त्यांना कोण भेटलं, शंकर भेटले. त्यांनी विचारलं, कुठे जाताय? शंकरांनी विचारलं, महादेवांनी काय विचारलं, कुठे जाताय तुम्ही? त्यावेळेस विष्णू म्हणाले, ब्रह्मदेव सृष्टी सोडून जात आहेत, त्यामुळे चिंता पडून मीही त्यांच्या बरोबर जात आहे. मी पण म्हणजे ब्रह्मदेव चाललेत सृष्टी सोडून, म्हणून मी पण काय करतोय, सृष्टीचं पालन करण्याचं सोडून मीही त्यांच्या बरोबर चाललो आहे. तेव्हा महादेव हसून म्हणाले, मग संहार करता या कार्याचे, म्हणजे संहार करायला मी पण काय झालोय, कंटाळलोय. मी पण कंटाळलोय. मग असं करू, मग ते तिघे एक जीवाने विचार करून, एक मताने विचार करून, एक दिलाने विचार करून एका बिकट ठिकाणी आले. काय केलं त्यांनी, बिकट ठिकाणी आले तिघ जण. हा त्यांचा विचार कुणी जाणला हो, ईश्वराने जाणला. कोण ईश्वर? ज्याने ह्या तिघांनाही निर्माण केले त्या ईश्वराने काय हो, तो ह्यांचा विचार जाणून आजपर्यंत सृष्टीत झाले नाही असे काय केलं ईश्वरानं, आजपर्यंत सृष्टीत झाले नाही असे एक मायेचे जनावर निर्माण केले. आणि ते कशावर चालत होतं, शेपटीवर चालू लागले. ते मायेचं जनावर कशावर चालत होतं, शेपटीवर चालत होतं. बघा त्याची रचना कशी होती, मान वाकडी, चाल फेगडी, कपाळास तोंड, हनवटीस डोळे, नाकावर जीभ, शेपटी लाल, पांढरं मांस, पाठ काळी, शिंगे 11, लांब रुंद 24 कोस, पाठीवर अंडी भरलेल्या 2 पेट्या. त्या प्राण्याच्या पाठीवर काय होत्या, 2 अंडी भरलेल्या पेट्या होत्या. आणि त्यावर एक कोण बसलं होतं, एक पुरुष बसला होता. आणि तो गात गात पुढे आला, गाणं गात गात त्या प्राण्यांवर बसून तो काय आला, पुढे आला. ते जनावर ब्रह्मदेवाच्या दृष्टीस पडतास त्यास आश्चर्य वाटून तो म्हणाला, म्हणजे ब्रह्मदेवाने बघितलं की असा विचित्र प्राणी येतोय आणि त्यांना आश्चर्य वाटलं. आणि ब्रह्मदेव म्हणाले, मी सृष्टी करता असता हे जनावर कुणी निर्माण केले? काय म्हणाले हो ब्रह्मदेव, अरे सृष्टी करता तर मी, आणि मी इथं बसलोय, मग हे जनावर निर्माण कुणी केलं? विष्णू म्हणाले,
मी पालन करता असताना, मी सृष्टीचं पालन करत असताना असलं जनावर मी तर आजपर्यंत काय पाहिलं नाही. त्यावर महादेव म्हणाले, अरे मी पण संहाराच्या वेळी असलं जनावर कधी बघितलं नाही. मग हे तिघे एकमेकांना काय म्हणाले, हो आता आपण तिघांनी तर ह्याला निर्माण पण केलेलं नाही, मग हे निर्माण केलं कुणी? मग ती काय गेले, त्या प्राण्याजवळ गेले. त्या प्राण्याच्या पाठीवरती जो पुरुष होता त्याला जाऊन म्हणाले, तुम्ही कुठून आलाय, कुठं चाललाय? त्यावर तो पुरुष काय म्हणाला होत्या तिघांना? पुरुष म्हणाला, ब्रह्मा विष्णू महेश यांनी काय केलाय, सृष्टीचा त्याग केला, म्हणून जगदीशाने मला सांगितले की सृष्टीवर नवे ब्रह्मा विष्णू महेश निर्माण कर व जुन्यास बंदित टाक. काय सांगितलंय? म्हणजे तो पुरुष काय म्हणाला, जगदीशानं मला काय सांगितलंय की सृष्टीवर नवे ब्रह्मा विष्णू व महेश निर्माण कर व जुन्यास काय कर, बंदी खाण्यात टाक. या कार्यासाठी मी काय चाललो आहे. असं ऐकल्यावर काय ह्या तिघ काय झाले, हो घाबरले की. ब्रह्मा विष्णू महेश खूप भयभीत झाले. मग ते त्याला म्हणाले, त्या पुरुषाला म्हणाले, तू नवीन ब्रह्मा विष्णू महेश कोठून आणलेस? हे ऐकून तो पुरुष हसून म्हणाला, पेटीत अंडी भरलेली आहेत, त्यात हरिहर साठवले आहेत. नंतर त्यानं काय केलं, पेटी उघडली आणि पेटी उघडल्यावर त्यानं 1,00,000 अंडी दाखवली. त्या पुरुषानं ब्रह्मा विष्णू महेशाला काय 1,00,000 अंडी दाखवली. त्यातील एक अंड फोडताच त्यातून काय, हो 3 मूर्ती प्रकट झाल्या. एक अंड फोडलं तर किती, 3 मूर्ती प्रकट झाल्या. तेव्हा पुरुष त्यास म्हणाला, देवाजवळ अनंत ब्रह्मांडे आहेत, तेथे ब्रह्मा विष्णू महेशाची कोणी गणती करावी? काय म्हणाला होतो पुरुष? त्यानं काय केलं, एक अंड फोडलं की त्या अंड्यातून काय निघाले, दुसरे ब्रह्मा विष्णू महेश निघाले. आणि ते निघताच तो पुरुष काय म्हणाला, त्या जगदीशाकडे अशी अनंत ब्रह्मांडे आहेत आणि अशा अनेक काय आहेत, ब्रह्मा विष्णू महेश आहेत. असं ऐकल्यानंतर त्या तिघांनी काय, हो त्या तिघांना खूप पश्चाताप झाला. आम्ही चुकलो म्हणून चरण धरून, त्यांना कळलं तोच पुरुष म्हणजे कोण आहे, तो जगदीश आहे. त्यांनी काय, हो चरण धरले आणि काय म्हणले, आम्ही जातो, आमच्या कामाला जातो. आम्हाला काय झाला होता, गर्व झाला होता. चुकलो म्हणून काय, हो केलं, त्यांनी ईश्वराचे चरण धरले. आम्ही आमच्या कामाला जातो म्हणून ते काय, हो गेले. तिघे जण आपापल्या स्थानी निघून गेले. मग आपल्यापेक्षा श्रेष्ठ तो ईश्वर आहे अशी खात्री पटून व एकमन होऊन सृष्टी कार्य काय झालं, तिथून पुढं काय, हो चालवू लागले. असं काय आहे, हो त्या सृष्टीच्या अगोदर, सृष्टीला निर्माण होण्याच्या अगोदर, सृष्टी निर्माण होण्याच्या अगोदर तो कोण आहे, तो ईश्वर म्हणजेच तो परब्रह्म आहे. म्हणून इथं काय सांगितलंय, सृष्टीपूर्वी ब्रह्म असे, तेथे सृष्टी मुळीच नसे. आता सृष्टी दिसत असे, ते सत्य की मिथ्या. मग सृष्टीपूर्वी जर, आपला प्रश्नच आहे, हो आता हा भाग कशासाठी सांगितला की ह्या तिघांना पण काम कुणी लावून दिले, हो ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांनाही कोणी सृष्टीचं काम लावून दिलंय, तर त्या परब्रह्मानं ते काम लावून दिलंय. मग श्रोत्यांचा प्रश्न काय आहे की ही सृष्टी जी दिसते डोळ्याला ती काय आहे, सत्य की मिथ्या? आता ते पुढे श्रवण करा. आता ऐका प्रत्युत्तर, कथेशी व्हावे तत्पर, वक्ता सर्वज्ञ उदार, बोलता झाला. आता ह्याचं उत्तर कोण सांगतंय, हो वक्ता सांगतोय. का, हो
वक्ता म्हणजेच कोण आहे हो? जो जो ज्यानं सृष्टी निर्माण केली तोच काय आहे? वक्ता आहे. तोच आपल्याला सांगायला आलेला आहे आणि तो सांगायला आल्याशिवाय आपल्याला तो कळू शकत नाही. कारण ब्रह्मा विष्णू महेश तो स्वतः आला, त्या पुरुषाच्या रूपामध्ये आला, त्यानं ते रूप दाखवलं. त्यावेळेस त्या तिघांना काय कळलं. तसं आपल्याला पण कोण व सांगायला येतोय? तोच परब्रह्म सांगायला आल्याशिवाय कळत नाही. म्हणून काय हो, आता काय व्हा, कथेशी म्हणजे सावधपणे काय करा, श्रवण करा. कारण वक्ता सर्वज्ञ उदार बोलता झाला. आता काय हो, वक्ता बोलतोय, आता ते ऐका. जीवभूत सनातन ऐसे गीतेचे वचन, येणे वाक्ये सत्यपण सृष्टीस आले. आता यदृष्टम तन्नष्ट येणे वाक्ये सृष्टी मिथ्यापणे, सत्य मिथ्या ऐसे कोणे निवडावे. आता काय हो, सर्व सृष्टी काय आहे? सगळं मिथ्या आहे. म्हणजे जे जे दृष्टीला आपण आता माया ब्रह्मनिरूपण मध्ये बघितलं, माया ब्रह्मनिरूपण मध्ये बघितलं, हा समासच काय आहे हो? हा दशकच कोणता आहे? देव शोधन नाम. आपल्याला काय घ्यायचंय? देवाची ओळख घ्यायची. मग ती कोणत्या प्रकारे घ्यायची? अनेक शास्त्रा ज्याला आधार आहे, शास्त्रांचा आधार आहे असा हा ग्रंथ आहे, हा दासबोध आहे. आणि यामध्ये काय केलंय हो, समर्थांनी सर्व शास्त्रांचा आधार घेऊन हा ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणून देव शोधायचा आहे, पण कुठं शोधायचं आहे ते आपण पाहिलंय. तरी पण अजून पण काय हो, शंका आहेत आपल्या. काय आपल्याला सतत काय पडतात? शंका. काय की सगळं जे सृष्टी आहे ही जीवभूत सनातन ऐसे गीतेचे वचन, येणे वाक्य सत्यपण सृष्टीस आले. आता जीवभूत सनातन म्हणजे काय हो? जीवसृष्टी आपण सत्य मानतो, बरोबर. यदृष्टम तन्नष्ट येणे वाक्ये सृष्टी मिथ्यापणे, सत्य मिथ्या ऐसे कोणे निवड. आता आपण कोण निवडणार, सत्य की मिथ्या? कारण आपल्याला हे सगळं दिसतंय, आकाश दिसतंय, पृथ्वी दिसते, ही सगळी सृष्टी निर्माण झालेली दिसते. मग ही सृष्टी सत्य आहे का हो? कारण सृष्टी काय आहे हो? मिथ्याच आहे. कारण सृष्टीला काय आहे हो? अंत आहे. आपण पाहिलंय सृष्टी काय आहे हो? नाशवंत आहे. कधी ना कधी काळी तरी काय होणार आहे? ती नाश होणार आहे. सत्य म्हणो तरी नासे. आता सत्य म्हणलो की बाबा सृष्टी काय आहे? खरं सत्य आहे, सृष्टीशिवाय दुसरं सत्यच नाही असं म्हणायला गेलो तरी काय हो, सत्य म्हणो तरी नासे, मिथ्या म्हणो तरी दिसे, आता जैसे आहे तैसे बोलिजेल. बघा, आपली शंका सुटणार आहे का? सृष्टीला जर सत्य म्हणायला गेलो तर काय होतंय? माणसं दिसतायत, पण काय हो, कधी ना कधी माणसाचा काय होतोय? नाश होतोय. सृष्टी दिसते, पण कधी ना कधी काय होणार आहे? ती नसणार आहे. आणि मिथ्या म्हणावं, सत्य म्हणो तरी नासे, मिथ्या म्हणो तरी दिशाने. नाशिवंत जरी म्हटलं की बाबा ही सृष्टी काय आहे? नाशिवंत आहे. नाशिवंत म्हणलं तरी ती काय दिसते? डोळ्याला दिसते. आता जैसे आहे तैसे बोली जेल. आता काय काय म्हणणार आहे हो आपण? आपले हे सगळ्या शंकाच आहेत. बाबा तुम्ही सृष्टीला काय म्हणताय? मिथ्या म्हणताय. हे सृष्टीला काय म्हणताय तुम्ही? नाशिवंत पण म्हणताय, सृष्टीला सत्य पण म्हणताय. मग सत्य म्हटलं तरी ती सत्य म्हणावं तर ती काय होते? नाश पावते. मिथ्या म्हणावं तर ती डोळ्याला दिसते. म्हणजे ही शंका फेडणार कोण? तो फेडणारा आला पाहिजे, सांगणारा आला पाहिजे. त्याचं ज्ञान आपण काय केलं पाहिजे? घेतलं पाहिजे. सृष्टीमध्ये बहुजन अज्ञान आणि सज्ञान, म्हणून या समाधान होत नाही. सृष्टीमध्ये काय आहे? बहुजन आहे, अज्ञान आहे, सज्ञान आहे. काय हो, कुणाचं कसं ज्ञान आहे त्या पद्धतीनं काय हो माणसं सांगत असतात. मग अज्ञान आहे, बहुजन आहे, अज्ञान आहे, सज्ञान आहे. म्हणून काय हो, कुणी उत्तरं दिली तरी काय होत नाही? समाधान होत नाही. आता
सज्ञान अज्ञानाचे मत बघूया. ऐका अज्ञानाचे मत. सृष्टी आहे ते शाश्वत. देव धर्म तीर्थ व्रत सत्याची आहे. काय हो सांगितले? अज्ञान काय म्हणते? अज्ञानाने माणसं काय म्हणतात की काय आहे हो ही सृष्टी. माणूस काय हो करतो? शाश्वत आहे मी म्हणजे शाश्वत अशा पद्धतीनेच काय करतो? जीवनभर आयुष्यभर काय करत असतो? वावरत असतो. म्हणजे हे अज्ञानाचं मत आहे. काय? सृष्टी कशी आहे? शाश्वत आहे. देव धर्म तीर्थ व्रत सत्यच आहे. मी जे करेल म्हणजे जे काय तीर्थ व्रत करतोय म्हणजे बघा माणसं काय देतात? देवाला दान देतात बघा. दान देतात, दानधर्म करतात, देवधर्म करतात, तिथं तीर्थाला जातात. मग त्यांना काय वाटतं? आम्ही जे करतोय तेच काय आहे? सगळं खरं आहे. ही सृष्टी काय आहे? शाश्वत आहे. बोले सर्वज्ञाचा राजा, मूर्खस्य प्रतिमा पूजा, ब्रह्म प्रलयाच्या पैजा घालू पाहे. तो बोले तो अज्ञान, तरी का करसी संध्या स्नान, गुरु भजन तीर्थाटन, कायसा फिरावे. आता काय हो? त्यावेळेस काय हो? या अज्ञान म्हणजे कोण हो? आपणच आहे. आपणच काय म्हणतो की सगळं आपण ज्या काय देवाच्या पूजा करतो, प्रतिमा पूजा ही सगळ्या ब्रह्मप्रलयाच्या पैजा काय करू इच्छितो आपण? घालू पाहे. त्यावेळेस अज्ञान काय म्हणतो? मग संध्या स्नान कशाला करायचं? गुरुभजन तीर्थाटन कशासाठी करायचं? कशाला फिरायचं? तुम्ही म्हणताय मिथ्या आहे तर मग हे फिरायचं कशासाठी? फिरायचं कशासाठी? हे कोण म्हणतंय हो? अज्ञान म्हणतंय. अज्ञान म्हणजे कोण हो? आपणच. मनुष्य काय म्हणतो की मीच म्हणाल ते खरं. आयुष्यभर काय हो माणूस ह्याचं लुबड त्याचं लुबड, ह्याचं खा त्याचं खा, हे कमव ते कमव. किती कमवतो हो? एका पिढीला नाही पुरत 7 पिढ्यांचा विचार करतो. तो आहेस का बघायला 7 पिढ्यापर्यंत? नाही. तरी पण तो काय करत असतो? अखंड चिंता संसाराची. कोणत्या संसाराची चिंता करतो? जो संसार काय होणार आहे? नासणार आहे. कल्पांत काळी कधी ना कधी नाश होणार आहे. आपण मेलो जग बुडालं. आपण गेलो जग बुडालं म्हणजे काय? जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत ते शाश्वत दिसणार आहे आपल्याला. ज्या क्षणी आपण जाऊ त्यावेळेस काय हो? मिथ्याच आहे ना आपल्यासाठी. मग असं जर आपल्याला कोणी म्हणायला गेलं तर आपण काय म्हणू? मग कशाला देवपूजा करायची? कशाला उपासना करायची? कशाला संध्या स्नान करायचंय? कशाला गुरुभजन करायचंय? कशाला तीर्थाटनाला जायचंय? कशाला फिरायचंय? असं काय हो? म्हणजे व्यक्ती तशा प्रवृत्ती म्हणजे कुणी ज्याच्या मनाला जसं येईल तसं अज्ञानातून काय हो बोलत असतो. श्लोक. तीर्थे तीर्थे निर्मलम ब्रह्मवृंदम, वृंदे वृंदे तत्वचिंतानुवाद, वादे वादे जायते तत्वबोध, बोधे बोधे भासते चंद्रचूड. मग काय हो? चंद्रचूडाचे वचन, सद्गुरूचे उपासन, गुरु गीता निरूपण, बोलिले हरे. गुरुशी कैसे भजावे, आदी तयासी ओळखावे, त्याचे समाधान घ्यावे विवेके स्वय. काय हो सांगितले? म्हणजे ह्या आपल्या ज्या शंका आहेत काय हो? मग कशाला काय करायचं? मग हे जर सृष्टी करता कोण आहे, सृष्टीच्या अगोदर कोण होतं, ह्याची जर ओळख त्या परब्रह्माची घ्यायची असेल तर कुणाला शरण गेलं पाहिजे हो? ह्या श्लोकामध्ये सांगितलंय काय हो? कुणाला? चंद्रचूडाचे वचन, सद्गुरूचे उपासना. कुणाला शरण गेलं पाहिजे? ज्याला जो आपल्याला त्या परब्रह्माची ओळख करून घेऊन जो आपल्याला त्या परब्रह्माची ओळख करून देऊ शकतो त्यालाच आपल्याला काय गेलं पाहिजे? व शरण गेलं पाहिजे. सद्गुरूची उपासना, गुरु गीता निरूपण म्हणजे काय? व श्रवण आणि उपासना या दोन्हीतूनच काय होणार आहे? आपल्याला त्या परब्रह्म कोण आहे त्याची काय होणार आहे? ओळख होणार आहे. चंद्रचूडाचे वचन, सद्गुरूचे उपासन, गुरु गीता निरूपण, बोलिले हरे. ज्या परमेश्वराचं जे श्रवण आहे कुठून काय मिळणार? ते श्रवण काय केलं पाहिजे? अंतरी घेतलं पाहिजे. वरवरचं नाही, अंतरीपर्यंत जर ते श्रवण गेलं
तरच सद्गुरूंना आपण शरण गेलो तरच काय होणार आहे हो, आपल्याला त्या सोहम परब्रह्माची काय होणार आहे, ओळख होणार आहे. सोहम परब्रह्माची ओळख होणं एवढं सोपं नाही आहे, नाही तर आपली अवस्था त्या तिघांसारखी होणार आहे. त्यासाठी त्यांना पण कोण आलं, सद्गुरू आले, स्वतः ईश्वर तो परब्रह्म त्यांना दाखवून दिलं. त्यावेळेस त्या तिघांना काय हो पटलं. तसं आपल्याला पण सहजासहजी माणूस तर काय येणार आहे का, सात्विकतेकडे येऊ शकत नाही का हो. माणसाकडे 3 गुण आहेत. कोणते? तमोगुण, रजोगुण, सत्वगुण. आणि हा चौथा कोणता आहे, शुद्ध सत्वगुण. म्हणजे काय, हे गुणातून एवढं शंका कुशंका कोण घेतो, अज्ञानातून आपण घेत असतो. परमेश्वराविषयी सतत काय घेत असतो, शंका कुशंका घेत असतो. मग आपल्या या शंका कुशंकाचं निरसन कोण करतं, तर एक श्रवण मात्राच आपलं काय करू शकते, शंकेचं निरसन करू शकते. गुरुशी कैसे भजावे, आधी तयासी ओळखावे, त्याचे समाधान घ्यावे विवेके स्वय. आता म्हणाल की सद्गुरूंचं कसं भजन करायचं, त्यांना कसं ओळखायचं, तर विवेकातून काय करायचंय, आपल्याला त्या सद्गुरूंची ओळख घ्यायची. कारण सद्गुरू एकमेव असा आहे की तो काय करून देऊ शकतो, आपल्याला त्या परब्रह्माची ओळख करून देऊ शकतो. यासाठी काय करायचंय हो, सद्गुरू चरित्रामध्ये दिलेले आहेत बघा, सद्गुरूंचे भाग दिलेले आहेत. मग सद्गुरूंना कसं ओळखायचं, विवेकातून ओळखायचं. विषय वेगळे करणे म्हणजे विवेक. म्हणजे काय हो, षडविकारांवरती ज्यावेळेस काम, क्रोध, लोभ, मद, मोह, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि दंभ हे षडविकार आहे. या षडविकारांवरती विजय मिळवून ज्यानं मिळवलाय तोच काय हो, सद्गुरूंना शरण जाऊ शकतो. ज्ञानेश्वर महाराजांनी पण काय घेतले, गुरुची ओळख घेतली. कोण होते त्यांचे सद्गुरू, त्यांचे थोरले बंधू निवृत्तीनाथ. प्रत्येक हरिपाठ लिहिला, ग्रंथ लिहिला, ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. प्रत्येक वेळी कुणाला विचारलं व कुणाला सगळं हे लिखाण दाखवलं, तर आपल्या सद्गुरूंना सगळं दाखवलं. आणि सद्गुरूंची त्यांनी काय घेतली व ओळख घेतली, म्हणून ते कार्य काय गेलं, त्यांचं सिद्धीच गेलं. तसंच प्रत्येक मनुष्याला काय करायचंय, प्रत्येक देहानं काय करायचंय हो, त्या सद्गुरूंची काय घ्यायची, आधी तयास ओळखावे. भजन त्यांचं करण्या अगोदर त्यांना ओळखायचंय, त्याचे समाधान घ्यावे विवेके स्वय. स्वतःकडे दिलंय ते काय हो, स्वतःच काय घ्यायची, सद्गुरूंची ओळख घ्यायची, त्यांना शरण जायचंय आणि आपलं काय करून घ्यायचंय हो, कल्याण करून घ्यायचंय. श्लोक. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम दन्वादीतं गगनसदृश्यं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमल अचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. काय हो, ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती. ब्रह्मांडामध्ये परमसुख देणारे कोण आहे होते, सद्गुरू ज्ञानमूर्ती आहे. धन्वादीतं गगनसदृश्यं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकम नित्यम विमलचलम सर्वदी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरु तम नमामि. सद्गुरु सर्वात मध्ये काय आहे हो, सर्वश्रेष्ठ आहे. ब्रह्मानंद देणारा कोण आहे, तर तो सद्गुरूच आहे. सद्गुरूंला शरण गेल्यानंतरच आपल्या सगळ्या शंकांचं काय होतं व निरसन होऊन आपल्याला काय हो, परमानंद प्राप्त होतो, परमसुख प्राप्त होतं. कुठं, सद्गुरूंना शरण गेल्यानंतर. गुरुगीतेचे वचन ऐसे सद्गुरूचे ध्यान ते सृष्टी मिथ्या भान उरेल कैचे. गुरुगीतेचं जसं वचन आहे तसं काय हो, सद्गुरूंचं ध्यान आहे. काय हो, ध्यान मूलम सद्गुरुमूर्ती, पूजा मूलम सद्गुरुपदम, मंत्र मूलम सद्गुरुवाक्य, मोक्ष मूलम सद्गुरु कृपा. हे सर्व होण्यासाठी काय पाहिजे, सद्गुरू पाहिजे. मग गुरुगीतेचे वचन ऐसे सद्गुरूचे ध्यान ते सृष्टी मिथ्या भान उरेल कैचे. आता सद्गुरूंचं काय, ज्यावेळेस आपल्याला ध्यान होईल त्यावेळेस
सृष्टी मिथ्या भान राहणारच नाही आपल्यामध्ये. काय राहणार नाही हो? सृष्टी मिथ्या का सत्य हे काय राहणार नाही आपल्याला, शंकाच राहणार नाही. ऐसा सज्ञान बोलिला, सद्गुरु तो ओळखीला, सृष्टी मिथ्या ऐसा केला निश्चितार्थ. आता सद्गुरूंची ओळख ज्या वेळेस त्या आपल्याला होते, म्हणजे समर्थांनी काय सांगितलंय हो, अज्ञानाला ज्या वेळेस सद्गुरूंची ओळख होते, तो सद्गुरूंना शरण जातो, त्यावेळेस त्याला काय म्हटलंय हो, सज्ञान. तो काय होतो, विवेकाने जो सद्गुरूंची ओळख घेतो. अज्ञान अगोदर कोण असतो, तो अज्ञान. विवेकाने जो सद्गुरूंची ओळख घेतो, सद्गुरूंना शरण जातो, सद्गुरू जे श्रवण देतात ते काय करतो, अंतरामध्ये घेतो, त्यावेळेस तो कोण बनतो, सज्ञान. बघा समर्थाने काय सांगितलंय, ऐसा सज्ञान बोलिला, सद्गुरु तो ओळखीला, सृष्टी मिथ्या ऐसा केला निश्चितार्थ. मग सज्ञान बनल्यानंतर, सद्गुरूंची ओळख घेतल्यानंतर मग त्यानं काय निश्चित केलं की ही सृष्टी काय आहे हो, मिथ्या आहे. श्रोता ऐसे न मनी कदा, अधिक उठल्या वेवादा, म्हणे कैसा रे गोविंदा अज्ञान म्हणतोसी. आता श्रोता ऐसे न मनी कदा, श्रोत्याला तरी पण काय होत नाही हो, तुम्ही अज्ञानाला सज्ञान म्हणताय बरोबर, लगेच त्याला काय उठला, लगेचच त्याच्या मनामध्ये काय हो, हे असं कसं म्हणताय तुम्ही, आम्हाला अज्ञान म्हणजे ज्याला कळत नाही त्याला अज्ञान कसं काय म्हणताय, सज्ञान कसं काय म्हणताय, असं काय हो. श्रोता काय करा वेवाद म्हणजे वाद घालायला लागला कुणाशी, सद्गुरूंशी, वक्ते अशी. जीवभूता सनातन ऐसे गीतेचे वचन, तयासुई तू अज्ञान म्हणतोशी कैसा. आता गीतेमध्येच काय सांगितले, जीवभूत सनातन ऐसे गीतेचे वचन, तयासी तू अज्ञान म्हणतोसी कैसा. आता गीतेमध्ये सांगितलंय जीवभूत सनातन. मग हे सर्व सांगितलं असताना तू अज्ञान कसं काय म्हणताय तुम्ही, गीतेतच हे वचन सांगितलेलं आहे. ऐसा श्रोता आक्षेप करी, विषाद मानिला अंतरी, याचे प्रत्युत्तर चतुरी सावध परिसावे. श्रोता काय करतोय, आक्षेप घेतोय की काय, जीवभूत सनातन म्हणजे सगळं जीवसृष्टी काय आहे, सत्य आहे असं कुठं सांगितलंय, गीतेतच सांगितलंय. मग तुम्ही त्या गोष्टीला अज्ञान कसं काय म्हणताय, असा काय करतोय श्रोता, आक्षेप करतोय. आता याचे काय प्रत्युत्तर मिळतंय हे काय करा, सावध होऊन ऐका. गीतेस बोलिला गोविंद, त्याचा नकळे तुझ भेद, म्हणून या व्यर्थ खेद वाहतोसी. आता गोविंदानं जी गीता सांगितली त्याचा द्वैत भाग तुम्ही घेतला, अद्वैत भाग समजून घेतला नाही, म्हणून काय होतंय, तुम्हाला त्याचा भेद कळत नाही. त्या परब्रह्माला काय सांगायचंय ते तुम्हाला कळलेलंच नाहीये, असं कोण म्हणते, सद्गुरू म्हणतायत. म्हणून या व्यर्थ खेद वाहतोय, म्हणून तुम्हाला काय व्यर्थ खेद करताय तुम्ही, की असं सांगितलंय तसं सांगितलंय, आम्ही असं ऐकलंय, असं ग्रंथांमध्ये सांगितलंय, तुम्ही असं का सांगताय, असा तुम्हाला काय निर्माण झालाय, तुमच्यामध्ये भ्रम निर्माण झालाय, व्यर्थ तुम्ही काय करताय, चिंता खेद करताय. त्या परब्रह्माला सांगायचंय एक आणि तुम्ही अर्थ काय घेताय वेगळा, असं समर्थांना सांगायचंय. श्लोक, अश्वस्थ सर्व वृक्षांना माझी विभूती पिंपळ, म्हणून या बोलाला गोपाळ, वृक्ष तोडिता तत्काळ तुटत आहे. बघा काय सांगितलं हो इथं, अस्वस्थ सर्व वृक्षांना, सर्व पिंपळाच्या वृक्षामध्ये कोण आहे हो, श्रीकृष्णांनी काय सांगितलं हो गीतेमध्ये, की माझा नेहमी कुठं वास असणार आहे, पिंपळाच्या वृक्षामध्ये, अस्वस्थ सर्व वृक्षांना. आता त्यांची ती विभूतीच आहे पिंपळ, म्हणून काय तो अमर आहे का हो, तो पिंपळ आपण तोडायला गेलो तर तो पिंपळ काय हो, तुटत आहे, तत्काळ तुटतो. म्हणजे काय परब्रह्म तुटतंय का, परब्रह्म म्हणाला की माझं अस्तित्व आहे त्याच्यामध्ये, म्हणून
पिंपळ तोडल्यावर का त्याचं त्या परब्रह्माचं अस्तित्व नष्ट होतंय का? समजून घेण्याचा प्रयत्न करा. हे काय आहे हो? निरूपण थोडं काय आहे, अवघड आहे, कठीण आहे. द्वैत अद्वैत भाग लावून घ्यायचा म्हणजे आपल्याला काय होते, समजतंय. ते काय, सर्व अस्वस्थ सर्व वृक्षांना. आता पिंपळामध्ये श्रीकृष्ण म्हणतात माझा वास असतो. मग पिंपळ काय तुटतो का? नाही तुटतो. म्हणून काय परब्रह्म तुटणार आहे का हो? नाही. म्हणजे काय हो, त्या परब्रह्माची ओळख घ्यायची आपल्याला. त्याला काय सांगायचंय, त्याला काय म्हणायचं, हे काय करायचंय, विवेकानं काय करायचंय, आपल्याला समजून घ्यायचंय. आता श्लोक. नैनम छिंदती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लेदयंतापो न शोषयती मारुता. आता शस्त्राचे न तुटेना, अग्नीचे न जळेना, उदकामध्ये कालवेना, स्वरूप माझे. काय व सांगायचंय त्या परब्रह्माला? परब्रह्म काय म्हणतो, मी काय होत नाही, शस्त्राने तुटत नाही, अग्नीने जळू शकत नाही, पाण्यामध्ये कालवलं तर कालवू शकत नाही, स्वरूप माझे. असं माझं काय आहे, स्वरूप आहे. आपण बघितलं काय हो, देहामधून आत्मा निघून जातो. देह दिसतो आपल्याला, पण आत्मा दिसतो का? म्हणजे त्या आत्म्याला येणं जाणं आहे का? त्याला आपण तोडू शकतोय का? नाही. तोडायचं म्हटलं तोडू शकत नाही, जाळायचं म्हटलं जाळू शकत नाही, कालवायचं म्हटलं तर कालवू शकत नाही. असं ते परब्रह्म आहे. असं त्या परब्रह्माचं काय आहे हो, स्वरूप आहे. असं ते सांगतायत. काय हो, समर्थ म्हणतायत की काय हो, त्या परब्रह्माचं स्वरूप असं आहे की ज्या स्वरूपाला आपण एखाद्या शस्त्राने तोडू शकत नाही, अग्नीने जाळू शकत नाही, उदकाने कालवू शकत नाही, असं ते स्वरूप आहे. परंतु आता पिंपळ घेतलं तर, पिंपळ तुटे शस्त्राने, पिंपळ जळे पावकाने, पिंपळ कालवे उदकाने, नाशिवंत. तसं पिंपळ काय आहे हो, नाशिवंत आहे. परब्रह्म म्हटला की माझं अस्तित्व आहे ते पिंपळामध्ये, परंतु ते पिंपळ काय आहे हो, नाशिवंत आहे. पिंपळ अग्नीने, शस्त्राने तुटतं, अग्नीने आपण त्याला जाळू शकतो, आणि पाण्यामध्ये पण काय हो, त्याचं काय हे करून त्याला मिसळू शकतो. म्हणजे पिंपळ कसा आहे, नाशिवंत आहे. आणि त्या पिंपळामध्ये असणारा परब्रह्म काय आहे हो, शाश्वत आहे. त्याची ओळख आपल्याला घ्यायची. तुटे जळे बुडे उडे, आता ऐक्य कैसे घडे, म्हणून हे उजेडे सद्गुरु मुके. आता ते काय हो, फुटतंय, तुटतंय, बुडतंय, उडतंय, वरती आकाशात उडतंय, असं काय हो, ते पिंपळ आहे. पण आता ऐक्य कैसे घडे, मग देव असं ओवी तर लिहिली काय, अस्वस्थ सर्व वृक्षांना, मग तरी पण ते वृक्ष काय होत, तो वृक्ष कसा आहे, नाशिवंत आहे. मग परब्रह्म नाशिवंत आहे का हो? नाही. समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुटे जळे बुडे उडे, आता ऐक्य कैसे घडे, म्हणून हे उजेडे सद्गुरु मुके. म्हणून हे सद्गुरु सांगू शकतात. काय हो, हे हे खरंय. काय, परब्रह्म म्हटला की माझा आहे मी त्या वृक्षामध्ये, परंतु ते वृक्ष काय आहे, नाशिवंत आहे. परब्रह्म नाशिवंत नाहीये. हे कोण सांगायला आलं पाहिजे, सद्गुरु मुके. सद्गुरूच सांगू शकतात. आणि सद्गुरूंच्याच वचनावर आपला काय आहे हो, विश्वास आहे. आपण त्यांच्यावरच विश्वास देऊ शकतो. इंद्रियाणा मनच्चामी, कृष्ण म्हणे म्हणतो मी, तरी का आवरावी उर्मी चंचळ मनाची. आता इंद्रियामध्ये मन, हे कृष्ण काय म्हणतात, मन म्हणजे मी. मग मनाला आवरणं एवढं सोपं आहे का हो? मग देव आहे ना मन. मन म्हणजे कृष्ण म्हटले का नाही, मन म्हणजे मी. मग ते मन आवरणं सोपं आहे का हो? आता आपण इथं भारतात बसलोय, अमेरिकेच्या घरात काय चाललं असेल हा विचार, अमेरिकेत फिरून येतो, लंडनमध्ये फिरून येतो. म्हणजे हे मन किती आहे, किती चंचळ आहे. मग त्याला आवरता येतंय का हो? नाही आवरता येऊ शकत. ऐसे कृष्ण का बोलिला, साधन मार्ग दाखविला, खडे मांडून शिकविला ओनामा जेवी.
म्हणजे श्रीकृष्णाने गीतेमध्ये असं जे सांगितलेलं आहे ते काय सांगितलेले आहेत व सगळे साधन, भक्ती मार्ग साधन, सोपे साधन मार्ग सांगितलेले आहेत तुम्हाला, ते समजून घ्या. काय घ्या? समजून घ्या. ऐसा आहे वाक्यभेद, सर्व जाणे तो गोविंद, देह बुद्धीचा वेवाद कामा नये. असं देवाला सांगायचंय. म्हणजे काय? मन म्हणजे देव, पिंपळ म्हणजे देव, म्हणजे पिंपळ म्हणजे मी असं सांगितलेलं आहे. म्हणून काय, पिंपळाला जाणं आहे, तसं परब्रह्माला जाणं आहे का? नाहीये. म्हणून श्रीकृष्ण काय सांगतायत ते काय घ्या, जरा समजून घ्या. वेद शास्त्र ऐसा आहे वाक्य भेद, सर्व जाणे तो गोविंद, देह बुद्धीचा वेवाद कामा नये. आपण इथं देहबुद्धीने वाद घालून काय नाही, उपयोग नाहीये. त्या परब्रह्माला काय हो, त्या परब्रह्माला काय म्हणायचंय? द्वैत अद्वैत भाग समजून घेण्याची काय आहे आपल्याला गरज आहे. आणि हे कोण आपल्याला समजून सगळं सांगू शकतं? सद्गुरूच हा भाग उलगडा करून देऊ शकतात. म्हणून आपल्याला कोणाला शरण गेलं पाहिजे? सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. आणि सद्गुरूं आपल्याला काय हो, त्या सोहम परब्रह्माची ओळख करून देऊ शकतात. मग ह्या शास्त्रात असं लिहिलंय, त्या शास्त्रात असं लिहिलंय, असं वादविवाद करणं, देह बुद्धीचा विवाद असा काय नाही हो, कामा नाही. म्हणजे असा वाद विवाद घालणं काय नाहीये, चांगलं नाहीये. वेद शास्त्र श्रुती स्मृती, ते वाक्य भेद पडती, ते सर्व ही निवडती, सद्गुरूचेनी वचने. वेद शास्त्र श्रुती स्मृती काय हो, वेद शास्त्र श्रुती स्मृती, तिथे वाक्य भेद पडती, ते सर्व ही निवडती, सद्गुरूचे निवचने. सद्गुरूच हे काय करतात, आपल्याला त्यातलं जे काय सार आहे शास्त्रांमध्ये, हे सर्व शास्त्रांमध्ये जे काही सार आहे ते कोण सांगतात? सद्गुरू वचन. म्हणजे सद्गुरू सांगू शकतात की काय सार आहे यामध्ये. वेदशास्त्रांचे भांडण, शस्त्रे तोडी ऐसा कोण, हे निवडे ना साधू विन कदा कल्पांती. म्हणजे बघा, शास्त्रात नेहमीच हे शास्त्र असं सांगतं, ते शास्त्र असं, भांडणच असतं एक प्रकारचं. मग त्या अशा ह्या भांडणाला थांबवणारा कोण आहे हो? तर तो सद्गुरू आहे. तोच त्यातील गर्भित अर्थ सांगू शकतो. त्यात लपलेला काय गर्भित अर्थ सांगू शकतो. त्या परब्रह्माची ओळख तोच करून देऊ शकतो. म्हणून वाद विवाद एरवी पूर्वपक्ष आणि सिद्धांत, शास्त्री बोलीला संकेत, याचा होय निश्चितार्थ साधू मुके. हे काय हो, सगळे पूर्वपक्ष सिद्धांत आहेत. शास्त्री सगळ्या शास्त्रामध्ये सांगितलेले संकेत आहे. परंतु हे सगळे संकेत आपल्याला व्यवस्थित समजून कोण सांगू शकतो? साधू संत आणि सद्गुरू. सद्गुरूच हे काय करू शकतात? आपल्याला उलगडा करून देऊ शकतात. आत्मज्ञान देणं एवढं सोपं नाहीये. आत्मज्ञान, त्या परब्रह्माविषयीचं जर ज्ञान पाहिजे असेल तर आपल्याला कुणाला शरण गेलं पाहिजे हो? सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. कारण ज्ञानेश्वर महाराजांना 16व्या वर्षी काय हो, आत्मज्ञान दिलं. कुणी? त्यांच्या मोठ्या भावाने. त्यांनी लिहिलंय त्यामध्ये, हरिपाठामध्ये बघा लिहिलेलं आहे, पसायदानामध्ये लिहिलेलं आहे, ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेलं आहे. सर्व काही जे मला आत्मज्ञान मिळालेलं आहे ते कुणी दिलेलं आहे असं सांगतात बघा, ते माझ्या सद्गुरूंनी दिलेलं आहे. मग हे काही जे आत्मज्ञान आहे ते कोण देऊ शकतं? तर सद्गुरूच देऊ शकतात. एरवी वादाची उत्तरे, एकाहून एक थोरे, बोलो जाता अपारे वेदशास्त्री. आता हे असे काय जे वाद आहेत शास्त्रामध्ये ते खूप आहेत. असे प्रश्न खूप आहेत. आणि थोर व्यक्तींनी काय केले, तो असे वादविवाद केलेत. आणि असे सांगायला गेलं तर अशी ग्रंथ पुरणार नाहीत, एवढे काय आहे वेदशास्त्रांमध्ये. एकमेकामध्ये वादाची उत्तरे आहेत. म्हणून वादविवाद सांडोनी की जे संवाद, तेने होय ब्रह्मानंद स्वानुभवे.
म्हणून असला वादविवाद काय करायचा आहे व सोडून द्यायचा आहे. ह्या शास्त्रात असं सांगितलंय, ह्या ग्रंथात असं सांगितलंय, त्या ग्रंथात तसं सांगितलंय, असं हे करण्यापेक्षा काय करायचंय हो, त्या परब्रह्माला ओळखून त्याला शरण जायचंय, त्याची ओळख घ्यायची, आत्मज्ञान घ्यायचंय. कारण श्रीकृष्णांनी पण काय व सांगितलंय गीतेमध्ये, भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, नाना शास्त्रे पट्टे लोको नाना दैवत पूजनम आत्मज्ञाना विना पार्था सर्व कर्म निरर्थकमच. काय व सांगितलंय, तुम्ही कितीही शास्त्रे वाचन केली, कितीही वादविवाद केला, शास्त्रांचा अभ्यास केला आणि काय हो, अनेक देवदेवतांचे काय नाना शास्त्रे पट्टे लोक नाना दैवत पूजनम, अनेक देवदेवता काय केले, पूजले, तीर्थयात्रा केल्या, परंतु काय हो, जर आत्मज्ञानच झालं नाही, जर त्या परब्रह्माची ओळखच झाली नाही, तर काय हो, जे काय तुम्ही केलंय ते सगळं काय आहे हो, व्यर्थ आहे. असं कोणी सांगितलंय, श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे. म्हणून समर्थ काय म्हणतात, काय करा, हे काय जे शास्त्रामध्ये जे असं लिहिलंय तसं लिहिलंय, ह्या ग्रंथामध्ये हे लिहिलंय, त्या ग्रंथामध्ये असं लिहिलंय, हे शास्त्रामधील वादविवाद सोडून काय करा, तुम्ही ते हे असले वादविवाद सोडून त्या परब्रह्माविषयी काय करा, संवाद करा. चांगलं ते सांगा, चांगलं ते काय करा, घ्या. त्या म्हणून वाद विवाद सांडोनी की जे संवाद तेने होय ब्रह्मानंद स्वानुभवे. बघा, हा असा वाद विवाद करण्यापेक्षा काय करा, संवाद करा. त्या परब्रह्माचा संवाद केला तर काय होतो, स्वानुभवे आपल्याला काय होतो, ब्रह्मानंद प्राप्त होतो. एक एक कल्पनेचे पोटी होती जाती अनंत सृष्टी, तया सृष्टीची गोष्टी साच केवी. एक एक कल्पनेचे पोटी, आता कल्पना केली तर किती पण काय हो, सृष्टी निर्माण करू शकतो आपण. होती जाती अनंत सृष्टी, तया सृष्टीची गोष्टी साच. आता एखादी कल्पना केली आपण, काय की मी काय आहे, एखाद्या राज्याचा कोण आहे, राजा आहे, मी एखाद्या राज्याची कोण आहे, राणी आहे. नुसतं काय करतोय आपण, कल्पना करतोय. मग अशा कल्पनेतून आपण काय निर्माण केलं, खूप मोठा काय राजवाडा निर्माण केला, अनंत सुखसोयी निर्माण केल्या. कुठं, कल्पनेमध्ये. आणि कल्पनेमध्ये निर्माण केलेल्या गोष्टी जर आपण सांगायला गेलो तर कोणी विश्वास ठेवेल का? कल्पनेतल्या गोष्टी आपण दाखवू शकतो का? नाही दाखवू शकत. म्हणून काय करा, हे सगळं काय आहे, कल्पना आहे. सगळं काय आहे, कल्पना आहे. कल्पनेतून काय या, बाहेर या. ही सृष्टी म्हणजे काय आहे हो, सगळं हे जे दिसतंय डोळ्याला ते काय आहे, सगळं नाशिवंत आहे. ते कधीतरी काय होणार आहे, नासणार आहे. मग आपल्याला काय करायचंय, शाश्वत परब्रह्माला शरण जायचंय आणि आत्मज्ञान घेऊन त्या परब्रह्माची ओळख घेऊन मगच आपल्याला काय होणार आहे, प्राप्ती होणार आहे, सायुज्य मुक्तीची प्राप्ती होणार आहे. कल्पनेचा केला देव तेथे दृढ झाला भाव, देवा लागी येता खेव भक्त दुखे दुखावला. आता कल्पनेत देव केला, कल्पनेत काय हो, देव निर्माण केला, त्याच्यावर इतकी भक्ती, इतकी निष्ठा. स्वप्नामध्ये, कल्पना म्हणजे काय, थोडक्यात बघा, स्वप्नामध्ये देव आपल्याला काय झाला, दिसला आणि स्वप्नामध्ये काय केलं, आपला इतकं त्याच्यावरती प्रीती जडली आणि तो देव काय झाला, डोळा उघडला की तो नाहीस झाल्यावर काय हो, खूप दुःख द्या देहाला झालं. तर मग काय आहे हो, हे सगळं व्यर्थ आहे. तो कसा देव होता, कल्पनेतील देव होता. पाषाणाचा देव केला एके दिवशी भंगोन गेला, तेने भक्त दुखावला रडे पडे आक्रंदे. आता पाषाणाचा देव केला, पाषाण काय हो, एके दिवशी भंगोन गेला. पाषाणाचा देव केला की काय होतो, एक दिवस तो काय होणार आहे, झिजणारच आहे. मग भक्त दुखवला रडे, मग एका भक्तानं काय केलं, पाषाणाचा देव केला आणि तो देव हळूहळू काय झाली, त्याची झीज झाली त्या मूर्तीची.
म्हणून हा रडत पडत बसला, हे करत बसला. मग उपयोग आहे का? काय हो, पाषाणाचा देव आहे म्हटल्यानंतर त्याला काय आहे, घट आहेच, तो घटणारच आहे. मग त्यासाठी रडण्याचं काय कारण आहे का, असं समर्थ सांगतायत. त्यासाठी रडण्याचं कारण काहीच नाही, कारण तो कसला देव आहे, पाषाणाचा देव आहे. देव हरपला घरी, एक देव नेला चोरी, एक देव दुराचारी फोडीला बळे. आता बघा, एक देव घरातच काय झाला, हरवला किंवा नष्ट झाला. एक देव चोरांनी चोरून नेला. बघा, जे चांदीचे सोन्याचे देव असतात ते काय करतात, चोरून नेतात. आणि काही दुराचारी बघा काय करायचे, फोडायचे. मंदिरातील मूर्ती काय करायचे, फोडायचे. मग एक दुराचारी फोडीला बळे. मग वाईट वाटतं आपल्याला, बरोबर, हे देवाचं असं कसं झालं. मग हे करून घ्यायचं नाही, काय म्हणतात, अज्ञानातून घ्यायचं नाहीये, हे समर्थांना सांगायचंय. चोरीला गेला, आता सोन्याचा आहे म्हटल्यावर चोरीला जाणारच. आता जो दुराचारी व्यक्ती आहे त्याच्या बुद्धीला जे पटतं तो ते करणारच, मूर्ती फोडणार. पण तो परब्रह्माला फोडू शकतो का हो, परब्रह्माला चोरून नेऊ शकतो का हो. मग शाश्वताची काय धरायची, आपल्याला कास धरायची. समर्थ काय म्हणतात, शाश्वत परब्रह्माला ओळखायचंय आपल्याला, त्याला शरण जायचंय. हे जे सगळे देव आहेत का नाही, यांच्या बरोबर असं घडणारच आहे. का तर ते दगडाचा देव आहे म्हटल्यानंतर त्याला झीज आहेच. आणि सोन्या चांदीचे देव केले तर ते चोरीला जाणार. आणि दुराचारी आहे तो काय करणार, फोडाफोडी करणारच. मग त्यासाठी अत्यंत दुःख करण्याची काय नाहीये, गरज नाहीये. रडे पडे आक्रंदे, देव हरपला घरी, एक देव नेला चोरी, एक देव दुराचारी फोडीला बळे, एक देव जापानीला, एक देव उदकी टाकीला, एक देव निहून घातला पायातळी. आता एक देव जापानीला म्हणजे काय हो, शिवता शिवत झाली. काय म्हणतात, भ्रष्ट झाला देव. काय म्हणतात हो, देवाला काय झालं, देवाला काय केलं ह्यानं, स्पर्श केला, देव काय झाला. बघा, समर्थांना सुद्धा हे लिहिताना काय हो, काय माणसाच्या वृत्ती कशा असतात, ज्यानं जे निर्माण केलंय त्यालाच काय आपण करतो हो. नाना शास्त्रामध्ये काय बसतो आपण, अडकून बसतो. काय हो, एक देव जापानीला म्हणजे भ्रष्ट झाला देव म्हणतो. एक देव काय आपण बघा पाण्यामध्ये टाकतो. एक देव नेहून घातला पायातळी. कुणी काय केलं हो, पायाने एखादी मूर्ती काय केली, तुडवली देवाची. मग देहाला काय होतं हो, दुःख होतं. हे दुःख काय सांगितलंय बघा, काय सांगो तीर्थ महिमा, मोडून गेला दुरात्मा, थोर सत्व होते तेमा, काय झाले कळेना. आता तीर्थ महिमा किती सांगावं तेवढा थोडा आहे. आणि सर्व सोडून एक माणूस काय गेला तीर्थयात्रेला, मग सर्व सांडून गेला, परंतु काय हो, सत्वच नेलं नाही, शुद्ध सत्वाने गेलं नाही ते परब्रह्म, ते तीर्थाला जाण्याचा उपयोगच नाहीये. त्या परब्रह्माला म्हणजे आपण जरी तीर्थयात्रेला गेलो तरी कसं गेलं पाहिजे हो, शुद्ध सात्विक भावाने गेलं पाहिजे, तर ते देव काय हो आपल्याला कळणार आहे. देव घडीला सोनारी, देव ओतीला ओतारी, देव एक देव घडीला पाथरी पाषाणाचा. आपण बघतो बघा, देव कशा कशाची माणसं, आता ज्याची जशी आर्थिक परिस्थिती असेल तसं ते काय बनवून घेतात हो, देव बनवून घेतात. आणि त्यातच त्यांना काय असतो, खूप मोठा अहंकार अभिमान असतो. बघा, देव सोनाराकडून घडवून घेतात. कुणी बघा ओतीला ओतारी म्हणजे काय हो, ते पितळेचे देव बघा तयार करतात, ते काय ओततात त्या आकारामध्ये आणि त्याप्रमाणे काय हो देवाला आकार देतात. आणि काही पाथरी म्हणजे पाषाणाचा काय घडवतात, देव घडवतात, मूर्ती घडवतात. नर्मदा गंडिका तिरी, देव पडले लक्षवरी, त्यांची संख्या कोण करी असंख्यात गोटे. समर्थ काय सांगतायत, असे असंख्य देव आहेत. काय आहेत, असंख्य देव आहेत. कुणी सोन्याचे देव तयार केलेत, कुणी पाषाणाचे देव तयार केलेत, कुणी
काय हो देव वितळून तयार केलेत. भांडी वितळून सुद्धा काय करतात, ओतारी म्हणजे काय, भांडी वितळून सुद्धा काय करतात, व देवाच्या मूर्ती तयार करतात. मग असे अनेकांनी घरात असे तर असंख्य देव काय केलेले आहेत, तयार करून ठेवलेले आहेत. नर्मदा गंडिका तिरी देव पडिले लक्षवरी, त्याची संख्या कोण करी असंख्यात गोटे. आता नर्मदेच्या तिरी काय हो लाखोने, त्यांची संख्या किती आहे, एक म्हणजे लक्षवरी देवाचे गोटे पडलेले आहेत. मग देवाच्या मूर्ती काय हो भंगून तिथं काय पडलेल्या आहेत त्या नर्मदेच्या तीरी. चक्रतीर्थी चक्रांकित देव असती असंख्यात, नाही म्हणी निश्चितार्थ एक देव. असे देव किती आहेत हो. चक्र आपण सगळीकडं फिरलो, सगळीकडं काय आहे हो, देवाच्या मूर्ती आहेत. कोणी पाषाणाची मूर्ती पूजन करतंय, कोणी मातीच्या देवाची पूजा करतंय. बघा समर्थांनी एका समासामध्ये बघा सांगितलेलं आहे, रुपयाचे देव, पाषाणाचा देव, रुपयाचा, म्हणजे ज्याला जसं योग्य, कोणी कणकीचा देव सुद्धा करून काय करतो, पूजन करतो. म्हणजे काय हो, ज्याला जसं वाटतंय तसं तो काय करत असतो, देवाची पूजा करत असतो. असंख्य गोटे, असंख्य देव काय आहेत, सर्व विश्वामध्ये असंख्य देव आहेत, बरोबर. परंतु चक्रतीर्थी चक्रांकित देव असती असंख्यात, नाही म्हणी निश्चितार्थ एक देव. पण मनामध्ये काय नाहीये, एक हीच नाही ना, आपल्याला माहीतच नाही एक देव किती आहेत, असंख्य देव आहेत. किती तयार बघा तीर्थाटनाच्या ठिकाणी काय करतात, एक भाग सांगते. देव देव माणूस म्हणतं, माणसाची काय हो अंधश्रद्धा आहे. एका ठिकाणी काय झालं, मंत्री येणार होते. काय येणार होते, मंत्री येणार होते. आणि मंत्री येणार होते म्हणून सगळा रस्ता काय हो स्वच्छ केलेला होता. काय होता, सगळा स्वच्छ केलेला होता. आता तो मंत्री यायला किती वेळ राहिलेला, फक्त आलेलेच, रस्ता येतच होते 5 मिनिटामध्ये तो मंत्री काय होणार होता, तिथं पोचणार होता. मग त्यावेळेस काय झालं, एक कुत्रा येतो आणि तिथं त्या स्टेजच्या तिथं काय करतो, घाण करतो, विष्ठा टाकतो त्याची. मग हे कोण बघतं, एक माणूस बघतो. आता मंत्री साहेब येण्याची वेळ झालेली आहे. आता हे कुत्र्याची घाण पण काढू शकत नाही, एवढा वेळ त्याच्याकडं काय असतो, कमी असतो. काय असतो, कमी असतो. आणि म्हणून तो व्यक्ती काय करतो, तो गुलाल आहे, तो गुलाल काय करतो हातात, म्हणजे आता तो मंत्री येणार होतो, त्यांचं काय विजयचं काहीतरी असतं, काय विजय झालेला असतो म्हणून तो काय मंत्री येणार असतो, त्यांच्या पक्षाचा विजय वगैरे झालेला म्हणून तो मंत्री येणार असतो. आणि तो माणूस काय करतो, आता आपल्या यायला 5च मिनिटं राहिलेत, आपण ही घाण काढून कुणाला घाण काढायला सांगच तोपर्यंत काय होणार आहे, मंत्री साहेब येणार आहेत. आणि आता काय करायचं, ती घाण अशा ठिकाणी मेन ठिकाणी टाकलेली, कुत्र्यानं काय केलेली मेन ठिकाणी. मग तो काय करतो, जे गुलालाचं त्याच्याजवळ पोतं होतं त्यातील तो गुलाल काढून तो काय करतो, त्या विष्ठेवरती टाकतो. आता हे कोणी बघितलं नाही की त्यानं गुलाल टाकलेला, कोणी बघितलं नाही. परंतु अचानक गुलालचा ढीग तिथं निर्माण झालेला बघून सगळी लोक काय हो तिथं गुलाल घेऊन व्हायला जायला लागले. काय हो, पूर्ण ग्रंथ पाहिला का त्यांनी, नाही पाहिलेला. सगळेजण म्हणजे कोणीतरी बघितलं की बाबा तिथं गुलाल दिसतोय, म्हणजे गुलाल दिसला की माणसाची समजूत काय हो, तिथं देव आहे. आता त्यानं का गुलाल टाकलेला हे आपल्याला माहिती आहे, पण बाकीच्यांना माहिती आहे का, नाही. मग गुलालाचा ढीग दिसला, दुसरा जण आला, त्याच्यावर गुलाल टाकला, पाया पडला. त्याला पाया पडलेलं बघितलं की सगळेच माणसं तिथं जायला लागले आणि काय हो म्हणाले, देव प्रगट झाला, देव प्रगट झाला. सगळी गर्दी जमली. मंत्र्यांकडं जायचं लक्षच नाही कोणाचं. सगळेजण कुठं हो, त्या गुलालाच्या ढिगाकडेच काय हो पळत सुटले आणि त्याला पाया पडायला. सगळेजण काय हो, देव उत्पन्न झाला, देव तयार झाला. आता त्या माणसाला माहित होतं की काय हो काय आहे नेमकं, परंतु तो सांगू शकत होता का, नाही. मग ही आपण असं आहे, कोण मनुष्य असा आहे
की दुसरा करतोय म्हणून आपण पण लगेचच तिथं झाला जमा, लगेचच काय हो देव प्रसन्न झाला, देव प्रसन्न झाला म्हणून काय हो सगळे मंत्र्यांना सोडून त्या गुलालाच्या ढिगाकडे सगळे धाव घेतली सगळ्यांनी, सगळे दर्शन घ्यायला लागले. म्हणजे केवढं मोठं अज्ञान आहे हो आपल्या पिंडामध्ये, केवढं मोठं अज्ञान आहे. हेच समर्थ सांगतायत. एक देव आहे का आपल्या मनामध्ये निश्चित, की बाबा हा माझा देव आहे आणि मी ह्याचं भजन करीन, ह्याचं कीर्तन करीन, ह्याचं श्रवण करीन, असा एक देव निश्चितार्थ पाहिजे. बाण तांदळे ताम्रणाने, स्फटिक देवारा पूजने, ऐसे देव कोण जाणे, खरे की खोटे. समर्थ म्हणतात कुणी बाण तांदळाचा देव तयार करून आणतं बघा, कुणी तांब्याच्या नाण्याचा देव तयार करून आणतं, कुणी स्फटिकाचा देवारा तयार करून देव पूजतं. मग ऐसे देव जाणे, असे देव खरे की खोटे, त्या गुलालासारखंच प्रकार असले देव खरे की खोटे कसं ओळखायचं. देव रेशमाचा केला, तोही तुटुनिया गेला, आता नवा नेम धरिला मृतुकेचा. कशाचा माणसाने कशाचा देव केला हो, रेशमाचा देव केला. आता रेशीम हे नाजूकच असतं, ते काय होणार आहे, तुटूनच जातं. मग देव रेशमाचा केला, तोही तुटून गेला. मग माणसांनी काय केलं, मातीचा. आता नवा नेम धरला मृत्तिकेचा. काय केला त्यांनी, मातीचा देव तयार करायला सुरुवात केली. आमचा देव बहुसत्य, आमा आकांती पावत, पूर्ण करी मनोरथ सर्व काळ. आणि वरून काय सांगतात, आमचा देव लय सत्य आहे, त्या गुलालासारखा. काय, आमचा देव खूप पावतो नवसाला, आणि तिथं गेलं की सगळे काय होतात, मनोरथ पूर्ण होतात. असं कोण सांगतं, प्रत्येक जण सांगत असतो, माझा देव असा, इकडचा देव तसा, इकडच्या देवीला जावा, ह्या देवी, ही देवी लगेचच पावती, तुम्हाला मुलं होत नाहीत ना, जावा ह्या देवीला, इथं नवस करा, तिथं नवस करा. म्हणजे काय हो, आमचा देव बहुसा, प्रत्येक जण आपापल्या काय देवाचं महत्व सांगत असतो. आम्हा आकांती पावत, पूर्ण करी मनोरथ सर्व काळ. सगळं मनोरथ पूर्ण करतो, ह्या देवाला जावा, त्या देवाला जावा, असं कोण व सगळं जण सांगत असतात. पण त्या अंतरीच्या परब्रह्माची कोण ओळख घेत नाही. सर्वजण बाहेरच देव काय होतात व कशात पण शोधतायत. बाण तांदळात, ताम्रनाने, स्फटिकात, रेशमाचा, मृतकेचा, म्हणजे हे सगळं काय हो इकडं शोध घेत आहेत. पण अंतरीचा देव काय हो, कुणीही त्याची ओळख घेत नाही. आता याचे सत्व गेले, प्राप्त होते ते झाले, प्राप्त नवचे पालिटले ईश्वराचेनी. आता काय दिवसांनी देव नाही पावला की काय म्हणतात, आता काय त्या देवात राम राहिलेला नाहीये, तिथं काहीच होत नाही. म्हणजे जोपर्यंत आपल्या इच्छा पूर्ण होतात, एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर एखाद्या मंदिरात कुठपर्यंत आपण धाव घेतो, जोपर्यंत आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात तोपर्यंत आपण त्या मंदिरापर्यंत धाव घेतो. आणि ज्या दिवशी आपल्याला काहीतरी कमी पडायला लागतं त्यावेळेस काय म्हणतो, आता काय त्यात राम राहिला ना, त्या मंदिरात जाण्यात काय अर्थ राहिलेला नाहीये. असे हे आपण धातू पाश आणि प्राप्त नवचे पालिटले. मग लगेचच दुसरा देव बदलला. काय हो, ह्या देवाकडे हेलपाट घालून दमला, मग लगेच देव काय केला, बदलला, लगेच ह्या देवाला जायला सुरुवात. म्हणजे परब्रह्म तो काय आहे हो, एकच आहे. आपण काय हो, देव बदलणारे कोण आहे, आपण मनुष्य देह. आपल्याला जिथं तिथं देव बदलायचा, सारखा देव बदलायचा. अरे देव एकच आहे, तो कोण आहे, अंतरीचा अंतरात्मा, तो परब्रह्म आहे, त्याची ओळख घ्या, असं कोण सांगतायत, सद्गुरू सांगतायत. धातू पाषाण मृतिका, चित्रलेप काष्ट देका, ते देव कायचा मूर्खा भ्रांती पडली. धातू पाषाण मृतिका, ह्या ठिकाणी देव नाहीये. चित्र जे देवाचं असतं, काष्ट लाकडाचा देव असतो बघा काही ठिकाणी. मग तिथे देव कैचा मूर्खा भ्रांती पडली. काय पडली तुम्हाला, भ्रांती पडली, असं कोण म्हणतायत, व सद्गुरू म्हणतायत. अरे देव तर नाहीये. देवाची ओळख घ्यायची असेल तर काय हो, सद्गुरूंना शरण जा आणि देवाची काय घ्या, ओळख घ्या. त्या सोहम परब्रह्माची ओळख घ्या. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्यांची ओळख घेतली, तुकाराम महाराजांनी ज्यांची ओळख घेतली,
समर्थांनी ज्यांची ओळख घेतली त्याची ओळख घ्या असं समर्थ स्वतः सांगतायत. हे आपुली कल्पना प्राप्ता ऐसी फळे जाणा, परी त्या देवाची या खुणा वेगळ्याची. हे आपुली कल्पना, ही कुणाची कल्पना आहे हो? आपली कल्पना आहे. प्राप्ता ऐसी फळे जाणा, प्राप्ती सारखी काय आहेत आपल्याला? फळे आहेत. परंतु जो आपल्या अंतरीचा परब्रह्म आहे त्याच्या खुणा काय आहे? वेगळ्याच आहेत. म्हणून हे माया भ्रमणे सृष्टी मिथ्या कोटी गुणे, वेद शास्त्रे पुराणे ऐसीच बोलती. म्हणून हे माया भ्रमणे. काय हो? हे काय आहे? माया भ्रमण आहे आपलं. इकडच्या देवाला जा, तिकडच्या देवाला जा. हे सगळं काय आहे हो? मिथ्या आहे. सृष्टी मिथ्या कोटी गुणे, वेदशास्त्रे पुराणे ऐसीच बोलती. वेदशास्त्र पण काय सांगतात हो? हे जी सृष्टी आहे ती सगळं काय आहे? मिथ्या आहे. ही जी आपली माया सगळीकडे फिरते हे सगळं काय आहे हो? सगळं मिथ्या आहे. साधू संत महानुभाव त्यांचा ऐसाची अनुभव, पंचभूतातीत देव सृष्टी मिथ्या. सगळे साधू संत महानुभाव हे काय सांगतात हो? त्यांचा काय अनुभवाने ते सांगतात की या पंचमहाभूतांचा हा जो देह बनला आहे त्याच्यामध्ये जो कार्याला आहे तोच खरा देव आहे. बाकी सर्व काय आहे? मिथ्या आहे. सृष्टी काय आहे? मिथ्या आहे. शाश्वत कोण आहे? या पंचमहाभूतांमध्ये, पंचमहाभूताच्या देहामध्ये जो नांदतोय तो खरा देव आहे. बाकी सर्व काय आहे? सृष्टी मिथ्या आहे. सृष्टी पूर्वी सृष्टी चालता, सृष्टी अवघी संवारता, शाश्वत देव तत्वता आदी अंती. आपण भाग बघितला. सृष्टीपूर्वी सृष्टी चालता म्हणजे सृष्टीपूर्वी जो सृष्टी चालवत होता, सृष्टीपूर्वी जो सृष्टी चालवत होता, सृष्टीचा जो संहार करत, सृष्टी अवघी संहारता, ज्याचा सृष्टीचा सर्व संहार करणारा शाश्वत देव आहे तो. आदी अंती, सृष्टी निर्माण होण्याच्या आधी तोच होता. सृष्टीचा संहार केल्यानंतरही तोच असणार आहे. तोच काय आहे हो? शाश्वत परब्रह्म. त्याची ओळख घ्यायची असं कोण सांगतायत? समर्थ सांगतायत. जे काही आपण देव बघतोय बाकीचे, दगडाचे, पाषाणाचे, काय ते दगडाचे, रुपयाचे, सोन्याचे, तांदळाचे, नाना प्रकारीचे देव आपण काय केलं? मृतिकेचे नाना प्रकारीचे देव तयार केले, चित्रलेपे. हे सर्व काय आहे हो? हे सर्व नाशिवंत आहे. हे काय आहे? सर्व मिथ्या आहे. शाश्वत परब्रह्म कोणता आहे? तर ते जे पंचमहाभूताच्या देहामध्ये जो कार्याला आहे, जो कार्य करतोय, सृष्टी निर्माण होण्याच्या अगोदर जो कार्याला होता आणि सृष्टीचा अंत झाल्यानंतर जो कार्याला असणार आहे तोच काय आहे हो? शाश्वत परब्रह्म. त्याची आपल्याला काय घ्यायची? ओळख घ्यायची. ऐसा सर्वांचा निश्चयो, यथार्थी नाही संशयो, व्यतिरिक आणि अन्वयो कल्पना रूप. बाकी सर्व काय आहे हो? ऐसा सर्वांचा निश्चय. असं सर्व साधू संत जे साधू संत होऊन गेले त्यांनी सर्वांनी काय हो? या सोहम परब्रह्माची ओळख दिली. आणि असा सर्वांचा काय आहे? त्या सर्वांचा निश्चय आहे. यथार्थी नाही संशयो, व्यतिरिक आणि अन्वयो कल्पना रूप. बाकी सगळं काय आहे हो? कल्पना रूप आहे. सगळं सृष्टी काय आहे? कल्पना रूप आहे. शाश्वत परब्रह्म फक्त तेच आहे जे आपल्या आंतरिक कार्याला आहे. हे सर्व साधू संतांनी काय हो? सांगून गेले आपल्याला. एक एक कल्पनेचे पोटी, बोली जेती अष्टसृष्टी, तया सृष्टीची गोष्टी सावध. आहे का? आता कल्पनेच्या सृष्टी बघा. एक एक कल्पनेचे पोटी, बोली जेती अष्टसृष्टी. आता कल्पनेत किती सृष्टी आहेत सांगितले? कल्पनेच्या सृष्टी किती आहेत? अष्ट. तया सृष्टी. आता त्या
कोणत्या अष्टसृष्टी आहेत ते काय करा, सावध ऐका, असं समर्थ सांगतायत. कल्पनेच्या पोटी ज्या अष्टसृष्टी आहेत त्या सृष्टींच्या गोष्टी काय करा, आता सावध ऐका. एक एक कल्पनेची सृष्टी, दुजी शाब्दिक सृष्टी, तिजी प्रत्यक्ष सृष्टी जाणती सर्व. एक एक कल्पनेची सृष्टी, एक काय हो, कल्पना, कल्पनेतली तयार होणारी सृष्टी. दुसरी कोणती, शाब्दिक, शब्दाने तयार होणारी सृष्टी. तिजी प्रत्यक्ष सृष्टी म्हणजे आपल्याला जी डोळ्यांना दिसते ती प्रत्यक्ष सृष्टी, ही तिसऱ्या नंबरला, जाणती सर्व. चौथी सृष्टी कोणती हो, चित्रलेप. चित्रामध्ये पण बघा आपण चित्र निर्माण करतो, हे पण कल्पना असते आपली बघा. आणि ह्या काय आहेत सगळ्या सृष्टी कशा असतात बघा. एक कल्पनेत आपण जी निर्माण करतो ती कल्पनेची सृष्टी, शब्दाने सांगतो बघा, वर्णन करतो एखाद्या सृष्टीचं, काय करतो, निर्माण केलेल्याचं वर्णन करतो, ती कशी सृष्टी झाली, शाब्दिक सृष्टी. तिसरी जी डोळ्याला आपल्याला दिसते ती प्रत्यक्ष सृष्टी. चौथी चित्रलेप सृष्टी. आता चित्रलेप म्हणजे काय, चित्रामध्ये बघा निर्माण करतो आपण असं हे गाडे, हे जी प्रत्यक्षात नसते, फक्त कुठं असते, चित्रात असते, ती काय हो, चित्रलेप सृष्टी. पाचवी स्वप्नसृष्टी. कल्पना आणि स्वप्न वेगळे. काय, कल्पना आणि स्वप्न वेगळे. स्वप्न म्हणजे काय हो, कल्पना म्हणजे आपण कल्पना करतो. स्वप्न म्हणजे काय, ज्याची कल्पना केलेली नसते, असं एकदम आपल्या स्वप्नामध्ये दिसतं, ती काय हो, स्वप्नसृष्टी. स्वप्नसृष्टीमध्ये दिसतं बघा आपल्याला, कुठंतरी गेलोय, मोठमोठे राजवाडे, ती कसली झाली, स्वप्नसृष्टी. सहावी गंधर्व सृष्टी. ज्वरसृष्टी सातवी. आठवी दृष्टी बंधन. ऐशा अष्टसृष्टी जाण. ह्या काय आहेत, सगळ्या 8 सृष्टी आहेत. ऐशा अष्टसृष्टी जाण, यामध्ये श्रेष्ठ कोण सत्य मानावे. आता ह्या अष्टसृष्टी आहेत, या अष्टसृष्टीमध्ये श्रेष्ठ कोण आहे, कुणाला सत्य मानायचं. म्हणून सृष्टी नाशिवंत, जानती संत महंत, सगुनी भजावे निश्चित, निश्चया लागी. म्हणून काय हो म्हणतात समर्थ, काय म्हणतात, सृष्टी कशी आहे हो, नाशिवंत आहे. आणि हे कुणी जाणले हो, जे संत महंत साधू सज्जन आहेत, जे सद्गुरू स्वरूप आहेत, तेच काय करू शकतात हो, जाणू शकतात. सगुनी भजावे निश्चित, निश्चया लागी. म्हणून काय हो, सगुण रूपात कोण येतात, ही साधू संत कशामध्ये येतात हो, साधू संत सज्जन सगुण रूपामध्ये येतात. कशासाठी, तर त्या निर्गुण परब्रह्माची आपल्याला ओळख करून देण्यासाठी. म्हणून सृष्टी नाशिवंत, जानती संत महंत, सगुणी भजावे निश्चित, निश्चया लागी. सगुणाचे नि आधारे, निर्गुण पाविजे निर्धारे, सारा सार विचारे संत संगे. मग त्या निर्गुण परब्रह्माची ओळख देण्यासाठी हे साधू संत कोणत्या रूपात येतात हो, सगुण रूपात येतात. आणि काय करतात हो, सार काय असार काय याची काय करून देतात हो, आपल्याला ओळख करून देतात. बघा सगळे ग्रंथ आहेत, वाचन करा. जो काही ग्रंथ लिहिलेले आहेत, सर्व कोणाचाही ग्रंथ घ्या, कोणत्याही संतांचा ग्रंथ घ्या, त्यामध्ये गर्भित अर्थ काय आहे हो, तर ओळख कुणाची दिली हो, त्या परब्रह्माची ओळख करून दिलेली आहे. सार काय असार काय ह्याची काय हो, माणसाला उलगडा करून दिलेला आहे. आणि हे उलगडा करून देण्यासाठीच सगुणाच्या रूपात ते साधू संतांनी काय घेतलाय हो, जन्म घेतलाय. आणि ते काय करतात, सगुणाचे नि आधारे, निर्गुण पाविजे निर्धारे. सगुण पाहिजे कशासाठी, त्या निर्गुणाची ओळख करून देण्यासाठी सगुण रूपात कोण येतात हो, ते साधू संत येतात. आणि आपल्याला काय हो, त्या सोहम परब्रह्माची काय करून देतात, ओळख करून देतात. आता असो हे बहुत, संत संगे कळे नेमस्त, एरवी चित्त दुच्चित, संशयी पडे. आपल्याला काय हो, आता असो हे बहुत म्हणजे हे आपण जे सांगितलं हे कधी कळतं आपल्याला, साधू संतांच्या संगतीत राहील तोपर्यंतच. नाहीतर काय हो,
लगेच आपल्या मनामध्ये काय निर्माण होतो? संशय निर्माण होतो. लगेच चित्त काय होतं? दुःचित होतं. मनाकडे काय येतात लगेचच? नाना प्रश्न निर्माण होतात. नाना आशंका कुशंका आशंका काय होतात निर्माण होतात. जोपर्यंत आपण श्रवणामध्ये आहे तोपर्यंत, जोपर्यंत ऐकतो तोपर्यंत देहाकडे काय येतो? वैराग्य. आणि साधू संतांच्या संगतीत जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ऐकतो. त्यांच्यापासून थोडं वेगळं झालो, संसारामध्ये गेलो की आपल्या मनामध्ये लगेच संदेह निर्माण होतो, असं समर्थ सांगतायत. काय म्हणून नेहमी काय करायचं? नेहमी संत संघामध्ये राहण्याचा काय करायचा आहे? प्रयत्न करायचा आहे. जेणेकरून काय संशय आणि चित्त काय होणार नाही? दुःचित होणार नाही. त्या परब्रह्माविषयी संशय निर्माण होणार नाही. तव शिष्य आक्षेपिले सृष्टी मिथ्या ऐसे कळले, परी हे अवघे नाथिले तरी दिसते का? परत शिष्यानं काय प्रश्न केला? सृष्टी मिथ्या ऐसे कळले, सृष्टी मिथ्या आहे असं कळलं, परी हे अवघे नाथिले, मग हे सगळं का दिसतंय? काय परत तो काय त्यानं परत शिष्य काय करतो? विचारतोय की ही सृष्टी दिसतीये, तुम्ही म्हणताय ही सगळं मिथ्या आहे, मग दिसते कशाला डोळ्याला? डोळ्याला का दिसते? दृश्य प्रत्यक्ष दिसते म्हणून सत्याची वाटते, यासी काय करावे ते सांगा स्वामी. मग ते काय म्हणतात? शिष्य काय म्हणतोय? दृश्य ते आता जे आपल्या डोळ्याला दिसतंय ते आपल्याला काय वाटतं? सगळं सत्यच वाटतं. माझं घर, माझी जमीन, माझा बंगला, माझी नोकरी, माझी कंपनी, हे सगळं काय आहे आपल्याला वाटतं? हे सगळं सत्य आहे. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत हे काय होणार नाही, कायच होणार नाही. हे काय आहे हे? म्हणून सत्यच वाटते, याशी काय करावे ते सांगा स्वामी. परंतु हे काय आहे सगळं? नाशणार आहे, नाशिवंत आहे सगळं, कल्पांत काळी. क्षणामध्ये काय होत्याचं नव्हतं होतं. बघा, म्हणजे आपण आत्ता ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीमध्ये थोड्या वेळाने नसणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे मोठमोठे ज्या प्रलय येतात, सुनामी येते, भूकंप येतात, त्यावेळेस काय होते ती सृष्टी क्षणाभरात सगळं काय होतं? नाश पावतं. दृश्य म्हणजे काय दृश्य प्रत्यक्ष दिसते म्हणून सत्य. पण आपल्याला काय जोपर्यंत आपण ते भोगतोय तोपर्यंत आपल्याला काय वाटतं? हे सगळं सत्य आहे. हे भौतिक सुख म्हणजे काय आहे? सगळं सत्य आहे. मग शिष्य काय म्हणतोय सद्गुरूंना की हे दृश्य काय दिसतंय आम्हाला? प्रत्यक्ष दिसतंय म्हणून आम्हाला काय वाटतंय? हे सत्य वाटतंय. आता याला काय करायचं ते काय करा सांगा स्वामी. याचे प्रत्युत्तर भले पुढले समासी बोलिले, श्रोता श्रवण केले पाहिजे पुढे. समर्थ काय म्हणतात? ह्याचं उत्तर आणखीन काय पुढल्या समासामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे श्रोत्याच्या प्रश्नाचं उत्तर पुढच्या समासामध्ये सांगितले आहे. तरी काय करावं? श्रोता श्रवण केले पाहिजे पुढे. म्हणून श्रोत्यानं काय केलं पाहिजे? श्रवण केलं पाहिजे. पुढला समास काय केला पाहिजे? श्रवण केला पाहिजे. त्यावेळेस तुम्हाला ह्या प्रश्नाचं काय मिळणार आहे? उत्तर मिळणार आहे. एवं सृष्टी मिथ्या जानोनी रक्षावे सगुण, ऐसी हे अनुभवाची खूण अनुभवी जाणती. एवं सृष्टी मिथ्या मग यावरून आपल्याला एकच गोष्ट लक्षात घ्यायची, काय की ही सृष्टी काय आहे? मिथ्या आहे. जानोनी रक्षावे सगुण. मग आपण काय करायचंय? सगुणाची काय घ्यायची? ओळख घ्यायची. आणि सगुणाची ओळख घेतल्यानंतर त्याच्याच आधारानं आपल्याला काय मिळणार आहे? त्या निर्गुणाची ओळख होणार आहे. ऐसी हे अनुभवाची खूण अनुभवी जाणते. आता ज्याला माहीत आहे, ज्याला अनुभव आहे त्या परमेश्वराचा, तेच काय करू शकतात आपल्याला त्या निर्गुण परब्रह्माची ओळख करून देऊ शकतात. म्हणून समर्थ शेवटी काय सांगतात? एवं सृष्टी मिथ्या जानोनी रक्षावे सगुण, ऐसी हे अनुभवाची खूण अनुभवी जाणती. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे
सृष्टी कथन नाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.